आज रोडा ताकदनं भांडण झाले की मागे पुरा ट्रॅफिक जाम होऊन गेला. तर या गोष्टी सकाळीपासून होते व सुरुवात काँकीसाठी मस्त मी अंग तोंडून आपलं दर्शन घेऊन आता बॉडी लग्नाकडे काँकीसाठी लग्नाचा कार्यक्रम चालू होता. मग अटी भाजीची कापकूप दिली हे दोघांच्या हाती. या दोघांच्या हाती आलू दिले म्हणजे अर्धे खातात अर्धे कापतात. एवढ्यात मला संतोष नावाला म्हणे आपल्याला हे कॅना सगळे आपल्या जिमच्या समोर नेणार काँकीसाठी कार्यक्रम चालू आहे ना तरीच नेणार. मग सफा आणल्या आम्ही सवसा खाले आणि मग अटी काले आणल्याबरोबर आपल्या आलू शिता भाई तर काँकीसाठी लांबा ट्रॅफिक जाम लागेल होता. अटी कशानं त्या कारणानं अटी एवढं ताकदनं भांडण झालं की मागे पुरा ट्रॅफिक जाम होतं. तेवढ्यात पोलीस आली आणि सगळं क्लिअर केलं आणि मग आम्ही सरळ वापस आलो अटी लग्ना ठिकाणी. काँकी व आपले व्हिडिओचं काही कारण होऊन राहिलं काँकी अटी लग्नाची सरळ इतके ताकदनं चालू की बम ताकदनं. मित्राचं लग्न म्हटलं म्हणजे काही नाही कामात आपल्याला करणं पडतात. जटी आम्ही दोघं दोन दोन कॅन उचलत तरी हे दोघं एक एकच कॅन उचलू राहिले. म्हटलं झाले दोन दोन कॅन उचला ना तसं करत आम्ही सगळे खाली आणले आणि पंक्ता वाढायला चालू केल्या. तुमचा भाऊ पंगत वाढायला काही कमी नाही. भाजी वरण करत आम्ही सगळं पंक्ता वाढल्या होई. आणि मग आम्ही इकडे बर्फी दिसली मग बर्फीचा टेस्ट घेऊन पाहिलं. म्हटलं महाराज लोकांना बराबर बनवले की एक बार टेस्ट करून पाहतो. टेस्ट करून पाहिले एकदम महाराजनं काहीच विषय नाही. म्हटलं तुम्ही बनवत राहा एकच वेळ वाटते बघ कधी आपल्या घामाची बुन कधी त्या भाजीत पडली कधी तर भाजीचा टेस्ट ना खराब होऊन जातो. मग तशा करता पंक्ता आटपल्या आणि आम्ही सगळ्या पंक्ताले वाढून घेतलं आणि मग आम्ही आलो रात्री वशी आपल्या अंबिका पाणीपुरी सेंटर. कारण की अंबिका पाणीपुरी सेंटर आपल्या हर्षल भाऊचे आहे. मग हर्षल भाऊला आम्ही जरासं कॉंग्रॅच्युलेशन करतो की त्यांनी नवीन बिझनेस चालू केला. त्या हिशोबाने त्यांनी आपल्याला खावडले व पाणीपुरी. तर त्याचे पाणीपुरी टेस्ट एकच नंबर आहे. तुम्हाला कधी पाणीपुरी खाणं असेल तर एक बार अंबिका पाणीपुरीला भेट देऊन बघा तुम्हाला एकच नंबर टेस्ट लागेल. तर चला मग आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्याला फॉलो करून घ्या कारण की याच्या पुढच्या ब्लॉग एकच नंबर येणार आहेत. तोपर्यंत साठी जय श्रीराम.